गोविंदा गोपाळा रे. रास गेली उनवून खिचडी गणाबाईची उनवून खिचडी देई तिसरा घास रे. मनपूर्वक स्वागत. उपस्थित मान्यवर, ज्येष्ठ आणि माता भगिनींनो, आपल्या आजच्या या अविस्मरणीय अधिक मास या कार्यक्रमामध्ये आपले मनपूर्वक स्वागत. अधिक मास आला भक्तीचा संदेश घेऊन, अधिक मास आला भक्तीचा संदेश घेऊन, नामस्मरण दानधर्म आणि पुण्याची शिदोरी देऊन, नामस्मरण दानधर्म आणि पुण्याची शिदोरी देऊन. मनामध्ये श्रद्धा ओठी हरिनाम असावे, मनामध्ये श्रद्धा ओठी हरिनाम असावे. या पवित्र काळात जीवन अधिक सुंदर व्हावे, अधिक सुंदर व्हावे, अधिक सुंदर व्हावे. आपल्या या भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सण, प्रत्येक उत्सव आणि प्रत्येक परंपरा आणि त्यापैकीच एक अत्यंत पवित्र आणि विशेष असा कालखंड म्हणजे हा अधिक मास. यालाच आपण पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. हा महिना केवळ पंचांगातील अतिरिक्त महिना नाही, तर आत्मचिंतन, भक्ती, साधना, दानधर्म आणि ईश्वर भक्तीचा सुवर्णकाळ मानला जातो. भगवान विष्णूंना समर्पित असलेल्या या महिन्यामध्ये म्हणजेच पुरुषोत्तम मासामध्ये केलेले जप, व्रत, दान आणि सत्कर्म यांचे फळ अनेक पटींनी प्राप्त होते. आज आपण सर्व महिला अधिक मासानिमित्त एकत्र आलो आहोत, ते भक्तीचा, संस्कृतीचा आणि अध्यात्माचा हा सुंदर सोहळा अनुभवण्यासाठी. भक्तीची गंगा वाहत राहो, श्रद्धेचा दीप तेवत राहो. भक्तीची गंगा वाहत राहो, श्रद्धेचा दीप तेवत राहो. अधिक मासाच्या या पवित्र पर्वात, अधिक मासाच्या या पवित्र पर्वात सत्कर्माचा मार्ग उजळत राहो, सत्कर्माचा मार्ग उजळत राहो. अधिक मास साधारणतः दर 3 वर्षांनी एकदा येतो आणि चांद्र आणि सौर वर्षातील फरक भरून काढण्यासाठी हा अतिरिक्त महिना जोडला गेला आहे. आणि त्यात भर तर काय, तर ऋषीमुनींनी या खगोलशास्त्रीय घटनेला आध्यात्मिकतेची जोड दिली आणि म्हणूनच हा महिना आज परीक्षणाचा, चांगल्या संस्काराचा, सत्कर्माचा आणि ईश्वर भक्तीचा महिना मानला जातो. म्हणून या काळामध्ये गीता पठण, विष्णू सहस्त्रनाम, भागवत कथा, दानधर्म, अन्नदान, जप यांना विशेष महत्व आलेले आहे. तर आपण या कार्यक्रमाची सुरुवात करताना एक श्लोक सर्वांनी हात जोडून भगवंतासाठी बोलूया. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगवीर्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं. अधिक मासाची कहाणी ऐका पुरुषोत्तम देवा तुमची कहाणी. सर्वांनी वाचावी, सर्वांनी ऐकावी. श्रद्धा भक्ती भावे पुरुषोत्तमाची पूजा करावी. पाप पळून जाते, पुण्य मिळते, इच्छित फलप्राप्ती होते, मनोरथ पूर्ण होते. अधिक मासाचे महात्म्य अपार आहे, पुण्यदायक आहे, कल्याण करणारे आहे. श्री विष्णू नारायणाने नारद मुनींना, श्रीकृष्णाने पांडवांना, सुताने सर्व. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 ओम नमो भगवते. जय पहिला घास रे, जय पहिला घास रे. घास गेले तान्या बाळा गोविंदा गोपाळा रे. घास गेले तान्या बाळा गोविंदा गोपाळा रे. मीराबाईची उनवून खिचडी, मीराबाईची उनवून खिचडी देई पाचवा घास रे, देई पाचवा घास रे. घास गेले तान्या बाळा गोविंदा गोपाळा रे. घास गेले तान्या बाळा गोविंदा गोपाळा रे. घास गेले तान्या बाळा गोविंदा गोपाळा रे. श्रीमंगलपूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. रत्ना कनक परात गौरी कुंभरा चंदनाची डोळी कुंकुम केशरा. वीरे जय मुठ शोभतो बरा. तुझी जडी नागरिया. जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. सरसुंड वक्र तुंड त्रिनयना. रास रामाचा वनवारी सजला.
हळूहळू चालना या मथुरेच्या बाजारी भेटना अगं राधे तू हळूहळू चालना त्या मथुरेच्या बाजारी भेटना तिथे भेटेल यशोदेचा हरी हरी तुझ्याशी पुरभोरी तिथे भेटेल यशोदेचा हरी हरी तुझ्याशी पुरभोरी तुझ्या नाकात है नटनी नटनी तुझ्या नाकात है नटनी नटनी अगं राधे तू हळूहळू चालना उचला रंग उचला रास उचला रंग उचला आला आला ग कान्हा आला किती सांगू मी सांगू कुणाला रात्री गय मुलीच्या काठी गोकुळ अवतरले अवतरले गोकुळ अवतरले गोड सुलालाट नाचला उतालाट पैंजण करगरले गोपी आल्या नटून कानाची शृंगार केला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद हरिदासाचा हरी नामात हरी हरी नामात बोलो हरि गोपाल बोलो रमण हरी गोपाल बोलो राधा रमण हरी गोपाल बोलो गोविंद बोलो राधा रमण हरी गोविंद बोलो राधे श्याम 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 राधे श्याम राधे श्याम राधे श्याम 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 गोपाल कृष्ण महाराज की जय पडलो मोहन जाऊन पडलो डोहन पांडुरंगा नदी भरली असे चंद्रभागा नदी भरली असे चंद्रभागा माया पाशाचे वेड लागले कामाचं राहरी वेळही
त्याच्यामुळे सर्व आनंदित होते. मॅनेजमेंट कमिटीचे खूप खूप धन्यवाद. इतका छान कार्यक्रम आम्हाला अधिक महिन्याचा दिल्याबद्दल. खूप मेहनत केली तुम्ही, त्याबद्दल तुमची शाबासकी.